खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. समुद्रकिनारी एक छोटंसं गाव होतं. त्या गावाचं नाव होतं रामनगर. या गावातील बहुतेक लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्यामध्ये एक मच्छीमार होता. त्याचं नाव होतं गोविंद. गोविंद दिसायला साधा माणूस होता, पण त्याचं मन मात्र दगडापेक्षाही कठोर होतं. त्याची पत्नी होती मालती. मालती खूप चांगली आणि कष्टाळू, सहनशील स्त्री होती. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरकाम करत असे, जेवण बनवत असे आणि आपल्या आयुष्यात समाधानाने जगण्याचा प्रयत्न करत असे. पण कदाचित सुख तिच्या नशिबात नव्हतं. गोविंदने तिच्या आधीच्या 2 मुलींना निर्दयपणे ठार मारलं होतं. आता तिसऱ्यांदा मालती खंबीरपणे उभी राहिली होती. तिने मनाशी ठरवलं होतं, यावेळी जर मुलगी झाली तर मी तिला कोणत्याही परिस्थितीत वाचवणार. गोविंदला कधी समाधान नव्हतं. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे मुलगा. तो मालतीला धमकावत म्हणाला, अगं, या वेळेत जर तू मला मुलगा दिला नाहीस तर त्याचा परिणाम तुला चांगलाच माहिती आहे. हो, मला माहीत आहे तुम्ही काय करू शकता. पण या वेळेस जर मला मुलगी झाली तर मी तिला कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापासून दूर होऊ देणार नाही. मी तिचं रक्षण करेन. अगं, मी सांगितलं ना, मला या वेळेस मुलगाच हवा. मला माझा वारस हवा आहे, नाहीतर पुन्हा तेच होईल जे आधी झालं होतं. इतकं बोलून गोविंद तिथून निघून गेला. मग काही दिवस असेच गेले. एक दिवस मालती स्वतःशीच म्हणाली, देवा, जर या वेळेस मला मुलगी झाली तर तो राक्षस तिलाही इजा पोहोचवेल. नाही, मी यावेळी असं होऊ देणार नाही. मला काहीतरी करावंच लागेल. संध्याकाळी गोविंद घरी परत आला आणि म्हणाला, ऐक, मी 3 दिवसांसाठी दुसऱ्या गावात जात आहे. तिथे मोठ्या मासे मिळतात, चांगले पैसे मिळतील. तोपर्यंत तू घराची आणि स्वतःची काळजी घे. आणि हो, उद्या सकाळी लवकर नाश्ता तयार ठेव, उशीर होऊ नये. हो, ठीक आहे. मी सकाळी लवकर नाश्ता तयार ठेवेन. अगं मालती, तू तुझी काळजी घे. असं म्हणत गोविंद गावाकडे निघून गेला. मग काही दिवसांनी मालतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ती आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेत म्हणाली, माझी गोजिरी लेक, माझी लाडकी, मी तुला काहीही होऊ देणार नाही. तुझी आई तुझी खूप काळजी घेईन. त्या दिवशी सकाळी मालतीने आपल्या बाळाला कापडात गुंडाळलं आणि एका टोपलीत ठेवलं. मग ती हळूच गावाबाहेर निघाली. थोडं अंतर गेल्यावर तिला एक छोटीशी गुहा दिसली. ही जागा अगदी योग्य आहे. इथे कुणालाही काही कळणार नाही. ती आपल्या बाळाकडे पाहत भावूक झाली. माझ्या लेकरा, मला माफ कर. मी खूप असहाय्य आहे. जर मी तुला घरी घेऊन गेले तर तुझे वडील तुला मारून टाकतील. पण मी रोज तुझ्याकडे येईन. तुला दूध पाजेन. माझ्या जीवा, थोडं सहन कर. लवकरच मी काहीतरी मार्ग काढेन. इतकं बोलून मालती त्या लहानशा जीवाला गुहेत ठेवून परत घराकडे निघाली. आता हेच तिचं रोजचं काम झालं होतं. ती दररोज सकाळी जंगलात जाई, दिवसभर आपल्या मुलीसोबत वेळ घालवी आणि संध्याकाळी परत घरी येई. असं करत करत 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी गोविंद परत घरी आला. तो ओरडला, मालती, अरे मालती, पाणी घेऊन ये आणि खायला काहीतरी आण. मला खूप भूक लागली आहे. अहो, तुम्ही आलात का? तुम्ही बसा, मी आता जेवण घेऊन येते. अगं, थांब, आधी सांग, माझा वारस कुठे आहे? तो म्हणजे काय? तो काय करतेस? नीट सांगशील का? आपला मुलगा जन्मताच मृत झाला. हे ऐकताच गोविंद संतापला आणि म्हणाला, अगं अपशकुनी, माझ्या मुलाला संपवलंस तू. माझ्या नजरेसमोरून निघून जा. तुझं तोंडही मला दाखवू नकोस. मालती काहीच बोलली नाही. ती डोळ्यात अश्रू घेऊन तिथून निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आपल्या मुलीची खूप काळजी वाटू लागली. हे देवा, आता हे घरी आले आहेत. त्यांच्या समोरून मी माझ्या लेकराला भेटायला कशी जाऊ? मला काहीतरी मार्ग काढावा लागेल. माझ्या मुलीला भेटण्यासाठी एखादा बहाणा तरी करायला हवा.
अहो ऐका ना, घरात लाकूड संपलं आहे. स्वयंपाक करण्यासाठी एकही लाकूड नाही. मी जंगलात जाऊन लाकूड आणते. अगं लवकर जा आणि लाकूड घेऊन ये. मला खूप भूक लागली आहे. पटकन परत ये आणि जेवण बनव. हो ठीक आहे, मी लवकरच परत येते. तुम्ही इथेच बसा. मालती धावत जंगलात गेली आणि सरळ गुहेत शिरली. ती आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेत म्हणाली, माझी लाडकी, माझी गोजिरी लेक, बघ तुझी आई तुझ्याकडे आली आहे, माझी राजकन्या. बाळा, मी खूप असहाय्य आहे ग. मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. जर मी तुला तिथे नेलं तर तुझे वडील तुला इजा करतील. अगं माझ्या छोट्या लेकरा, वाटतं माझी गोड मुलगी झोपली आहे. मालतीने आपल्या मुलीला तिथेच अलगद झोपवलं आणि थोडंसं लाकूड घेऊन परत घराकडे निघाली. मग दुसऱ्या दिवशी मालती पुन्हा कुऱ्हाड घेऊन जंगलाकडे निघाली. पण गोविंदने तिला पाहिलं. अगं मालती, थांब, कुठे चालली आहेस? जर लाकूड आणायला जात असशील तर आधी माझ्यासाठी जेवण बनव, मग लाकूड आणायला जा. मला कामावर जायला उशीर होत आहे. हो हो ठीक आहे, मी आता जेवण बनवते. लवकर यांना जेवण देऊन पाठवते, म्हणजे हे कामावर जातील आणि मला माझ्या लेकराला, माझ्या लाडक्या मुलीला भेटता येईल. माझ्या बाळाला खूप भूक लागली असेल. माझ्या लेकरा, थोडा धीर धर, तुझी आई तुझ्याकडे येत आहे. त्या जंगलाच्या आत खोलवर एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत एक म्हातारी बाई राहत होती. तिचं नाव होतं शांता आजी. शांता आजी काही साधी बाई नव्हती. तिला औषधी वनस्पतींचं उत्तम ज्ञान होतं आणि ती गावोगावी जाऊन लोकांचे उपचार करत असे. शांता आजीला एक मुलगी होती. तिचं नाव होतं गौरी. गौरी आपल्या आईसोबत जंगलात राहत होती आणि प्राण्यांची काळजी घेत असे. ती मेंढ्या, बकऱ्या, हरण आणि लहान प्राण्यांवर खूप प्रेम करत होती. जंगलातील सगळे प्राणी तिला ओळखत होते आणि तिच्यापासून घाबरत नव्हते. एके दिवशी सकाळी लवकर गौरी जंगलात औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी गेली. तेवढ्या तिला एक विचित्र आवाज ऐकू आला. अरे, हा तर एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज आहे आणि हा आवाज त्या गुहेतून येतोय. मी आज जाऊन पाहते. असं म्हणत गौरी त्या गुहेत शिरली, जिथे मालतीने आपलं बाळ लपवून ठेवलं होतं. गौरीने बाळाला पाहताच आश्चर्याने म्हणाली, देवा, किती गोजीरवानं बाळ आहे. कोण इतका निर्दयी असेल ज्याने तिला इथे एकटी सोडून दिलं असेल. मला वाटतं हे बाळ भुकेमुळे रडते आहे. मी तिला माझ्या आईकडे घेऊन जाते. आई तिला बकरीचं दूध पाजेल. गौरी त्या बाळाला उचलून घराकडे निघाली. घरी पोहोचल्यावर तिने ते बाळ शांता आजीच्या हातात दिलं. त्याच दरम्यान मालतीने घरी पटकन जेवण बनवलं. गोविंद जेवून कामावर निघून गेला आणि त्याच्या मागोमाग मालती ही कुऱ्हाड घेऊन जंगलाकडे धावली. ती घाईघाईने गुहेत पोहोचली, पण तिथे तिचं बाळ नव्हतंच. मालती घाबरून ओरडली, अरे देवा, माझं बाळ कुठे गेलं? माझी लाडकी लेक कुठे आहे? माझं लेकरू कुठे गेलं? देवा, ही कसली परीक्षा घेत आहात? आधीच तिचे वडील तिच्या जीवावर उठले आहेत आणि आता तुम्हीही माझ्या लेकरांचे रक्षण केले नाहीत का? कुठल्या प्राण्याने माझ्या बाळाला खाल्लं असेल का? मालती रडत रडत असहाय्य अवस्थेत परत घराकडे निघाली. तिच्या मनात फक्त आपल्या बाळाची आठवण होती. तिला वाटत होतं की ती आपली लाडकी मुलगी कायमची हरवून बसली आहे. पण मालतीला काय माहीत होतं, तिचं निष्पाप बाळ त्यावेळी सुरक्षित हातात होतं आणि नियतीने तिच्यासाठी एक नवीन मार्ग ठरवून ठेवला होता. त्याच दरम्यान शांता आजी गौरीला विचारत म्हणाल्या, अगं मुली, हे तू कोणाचं बाळ घेऊन आलीस? आई, मी जंगलात औषधी वनस्पती गोळा करायला जात होते. वाटेत मी एका गुहेजवळून जाताना अचानक मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी खूप घाबरले आणि लगेच आत जाऊन पाहिलं तर तिथे एक निष्पाप लहानशी बाळ एकटी रडत होती. माझं मन भरून आलं. मी तिला तिथे सोडू शकले नाही, म्हणून मी तिला उचलून घरी घेऊन आले.
आई, तुम्ही तिला लवकर दूध पाजता का? मला वाटतं ती खूप भुकेली आहे. माहीत नाही कोण इतका निर्दयी असेल ज्याने तिला जंगलात सोडून दिलं. बिचारी किती गोजीरवाणी आहे. इतक्या लहान बाळावरही त्यांना दया आली नाही. आई, जर तुझी परवानगी असेल तर आपण तिला आपल्याजवळ ठेवू शकतो का? अगं मुली, ही खूप मोठी जबाबदारी आहे. एका मुलाचं संगोपन करणं सोपं नसतं आणि आपण जंगलात राहतो आणि इथे खूप धोके आहेत. आई, जर आपण तिला पुन्हा जंगलात सोडलं तर ती मरेल. एखादा प्राणी तिला खाईल. देवाने तिला आपल्या जवळ पाठवलं आहे तर तिचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तिला प्रत्येक संकटापासून सुरक्षित ठेवेन. मी तिची आई बनून तिचं संगोपन करेल. आजपासून ही माझी मुलगी आहे आणि तिचं नाव असेल तारा, माझी तारा. आई, नाव छान आहे ना? हो ग मुली, खूप सुंदर नाव आहे. आणि आता तू इतक्या मनापासून जबाबदारी घ्यायचं ठरवलं आहेस तर मला काहीच हरकत नाही. त्या दिवसापासून तारा गौरी आणि शांता आजी यांच्या सोबत राहू लागले. गौरीने ताराच्या संगोपनात कोणतीही कमी ठेवली नाही. तिने ताराला आईसारखंच प्रेम दिलं. शांता आजी आणि गौरी दोघीही खूप आनंदी होत्या. गौरी जिथे जाई तिथे ती ताराला सोबत घेऊन जाई. ती तिला जंगलात फिरवायची, फुलं तोडायला शिकवायची आणि निसर्गाच्या जवळ ठेवायची. आई मुलगी एकत्र वेळ घालवायच्या. तेव्हा ताऱ्याच्या खोडकरपणामुळे आणि तिच्या गोड हसण्यामुळे सगळ्यांचं मन अगदी आनंदी व्हायचं. शांता आजीच्या झोपडीत नेहमी ताराचा खळखळून हसण्याचा आवाज घुमत असे. अगदी बाहेर बसलेले पक्षीही तिचा आवाज ऐकून आनंदी होत. असं करता करता तारा 5 वर्षाची झाली. तिच्या मनात एकच इच्छा होती, औषधी वनस्पतीबद्दल शिकायचं. ती नेहमी शांता आजींना म्हणायची, शांता आजी, मला पण औषधी वनस्पतींचं ज्ञान शिकव ना. मलाही हे सगळं शिकायचं आहे. मलाही जादू शिकायची आहे. तुम्ही जशी जादू करता, ज्याने सगळ्यांना बरे करता, तशी जादू मला पण करायची आहे. मला शिकवा ना आजी. अगं तारा बाळा, ही जादू नाहीये, हे ज्ञान आहे. औषधी वनस्पतींचं ज्ञान मी तुला नक्की शिकवेन. पण तू अजून लहान आहेस, थोडी मोठी हो, मग मी तुला सगळं शिकवेन. तेवढ्यात गौरी तिथे आली. अगं, काय गप्पा चालले आहेत, मला पण सांगा बरं. आई, बघ ना, शांता आजी मला जादू शिकवत नाहीत. त्या नेहमी म्हणतात तू अजून लहान आहेस, पण मला आता शिकायचं आहे. तुम्ही त्यांना समजावून सांगा ना. अगं माझी गोड तारा, ही जादू नाहीये, हे शांता आजींना असलेलं खास ज्ञान आहे. आणि जर माझ्या मुलीला हे ज्ञान शिकायचं असेल तर तिला अजून थोडं मोठं व्हावं लागेल. ठीक आहे आई, मग मी लवकर मोठी होईन. मी रोज आजींच्या जवळ बसून सगळं शिकेन. मग मी ही औषधी वनस्पतींनी सगळ्यांना बरे करेन. मी तुमच्यासारखी खूप धाडसी बनेन. असं करत करत वेळ पुढे जात राहिला. एके दिवशी गौरी आणि शांता आजींना डोंगराळ भागात जावं लागलं, कारण तिथे काही खास औषधी वनस्पती मिळत होत्या, ज्या साध्या जंगलात मिळत नव्हत्या. पण त्या डोंगरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता खूप कठीण आणि धोकादायक होता. त्यामुळे त्या ताराला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हत्या. ताराला झोपडीतच राहावं लागणार होतं. तारा बाळा, मी आणि शांता आजी डोंगरावर जात आहोत. आम्ही तुला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. तिथला रस्ता खूप अवघड आणि धोकादायक आहे. तू इथेच घरी राहा. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. माझ्या लेकरा, घराचा दरवाजा नीट बंद ठेव आणि अजिबात घाबरू नकोस. माझी धाडशी मुलगी आहेस तू. आई, तू काळजी करू नकोस. तुम्ही निर्धास्तपणे जा. मी माझी स्वतःची पूर्णपणे काळजी घेईन. गौरी आणि शांता आजी डोंगराळ भागाकडे निघून गेल्या. तारा एकटी झोपडीत बसली होती. थोड्या वेळाने ती कंटाळून म्हणाली, अरे, मी तर घरात बसून बसून कंटाळले आहे. आई आणि आजी अजून आल्याच नाहीत. त्यांना माहीत आहे ना मी इथे एकटी आहे. तेवढ्यात तिला एक छोटासा उंदीर दिसला. अरे वा, किती गोड उंदीर आहे. अरे, तू खूप सुंदर आहेस. माझा मित्र होशील का?
ती बाहेर बसून चिवचिव करणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत होती आणि आनंद घेत होती. तेवढ्यात अचानक जंगलात एक लांडगा फिरताना दिसला. तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे रे, आज तर भुकेने फारच वाईट अवस्था झाली आहे. एकही शिकार मिळत नाहीये. आता तर भुकेपोटी चालायलाही त्रास होतोय. अरे वा, आज तर माझं नशीबच उजळलं. एक गोड लहान मुलगी एकटीच उभी आहे. आज छान संधी आहे. हिचं मांस खाल्लं तर माझं पोट भरून जाईल. उंदराने जेव्हा लांडग्याला पाहिलं तेव्हा तो लगेच त्याच्या दिशेने धावला आणि त्याला त्रास देऊ लागला, जेणेकरून त्याचं लक्ष विचलित होईल. इतक्यात ताऱ्याची नजर लांडग्यावर पडली. ती खूप घाबरली आणि लगेच धावत झोपडीत शिरली. तिने आतून दरवाजा घट्ट बंद करून घेतला. लांडगा रागाने ओरडला, ए उंदरा, बाजूला हो, माझा रस्ता का अडवतो आहेस? उंदराने पाहिलं की तारा सुरक्षितपणे झोपडीत पोहोचली आहे. तेव्हा तोही शहाणपणाने तिथून पळून गेला. अरे, आज इतकी चांगली शिकार मिळाली होती आणि तीही या उंदरामुळे हातातून निसटली. ती मुलगी त्या झोपडीत शिरली आहे आणि दरवाजाही बंद केला आहे. तो गोड बोलण्याचा बहाणा करत म्हणाला, अगं गोड मुली, दरवाजा उघड ना. बघ, मी तुझ्यासाठी छान छान फळं आणली आहेत. मी तुला जंगलात फिरवून आणीन. तू विनाकारण घाबरते आहेस. चल, शाबास, लवकर दरवाजा उघड. त्याच दरम्यान गौरी आणि शांता आजी परत येत होत्या. अगं आई, लवकर चल. तारा मुलगी घरी एकटी आहे. ती आपली वाट पाहत असेल. अगं गौरी, तिकडे बघ, आपल्या झोपडी बाहेर एक लांडगा आहे आणि तो आपल्या ताऱ्याला त्रास देतोय. चल, आपण त्याला धडा शिकूया. तो आपल्या मुलीला त्रास देतोय, त्याची हिंमतच कशी झाली? असं म्हणत बकऱ्यांनी लांडग्यावर जोरदार हल्ला केला. मारा, अजून मारा याला. पुन्हा कधी इथे यायची त्याची हिंमत होऊ नये. बकऱ्यांनी लांडग्याला अक्षरशः अर्धमेला करून तिथून पळवून लावलं. बाहेरून आवाज आला, तारा बाळा, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. आम्ही इथेच आहोत आणि तुझी काळजी घेत आहोत. संध्याकाळी गौरी आणि शांता आजी घरी परत आल्या. त्यांनी बाहेर लांडग्याचे पायाचे ठसे पाहिले. आई, हे बघ, लांडग्याचे ठसे आहेत. देवा, माझी तारा बाळा ठीक असेल ना? ती घाईघाईने दाराजवळ जाऊन ओरडली, तारा बाळा, माझी लाडकी लेक, लवकर दार उघड. तू ठीक आहेस ना? बघ, तुझी आई आली आहे. ताराने लगेच दार उघडलं आणि आईला पाहताच तिच्या मिठीत शिरून रडू लागली. आई, आई, तुम्ही आलात? मी किती वेळ तुमची वाट पाहत होते. आज एक लांडगा आला होता. तो मला इजा करणार होता. तो पुन्हा पुन्हा म्हणत होता, दार उघड, दार उघड. पण मी दार अजिबात उघडलं नाही. मी शांतपणे आत बसून राहिले आणि चिंकी व इतरांनी त्या लांडग्याला मारून पळवून लावलं. हो बाळा, ही सगळी माझी चूक आहे. मी तुला एकटं सोडून गेले. मला असं करायला नको होतं. मला माफ कर बाळा, मला माफ कर. बाळा, आता घाबरण्याची काहीच गरज नाही. मी आली आहे आणि आता मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. माझी तारा खूप धाडसी आहे. ती असं घाबरत नाही. माझी गोड राजकन्या, आता अजिबात घाबरू नकोस. मी इथेच आहे तुझ्याजवळ. डोळे मीट आणि शांत झोपून जा. आई, जर तो लांडगा पुन्हा आला आणि मला काही केलं तर? अगं नाही ग बाळा, असं काही बोलू नकोस. काही होणार नाही. चल, आता झोप. खूप रात्र झाली आहे. डोळे मीट, मी तुझ्या जवळच बसले आहे. मग थोड्या वेळाने शांता आजी हळूच विचारतात, अगं तारा बाळा झोपली का? हो आई, खूप कष्टाने झोपवली आहे. खूप घाबरली होती. मोठ्या प्रयत्नाने तिला झोपवलं आहे. अगं ठीक आहे, तू तिच्या जवळच बसून राहा. पुन्हा जागी होऊ नये.
अशा प्रकारे वर्ष सरत गेली आणि तारा मोठी होत गेली. 10 वर्षाची, 15 वर्षाची आणि मग 18 वर्षाची. आता तारा एक अतिशय सुंदर तरुणी बनली होती. तिचे केस लांब आणि दाट होते. तिचे डोळे हरिणासारखे मोठे आणि निरागस होते आणि तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी दिसत होता. तिच्या मनात एकच इच्छा होती, औषधी वनस्पतीचं ज्ञान पूर्णपणे आत्मसात करायचं. आता तारा मोठी झाली होती, त्यामुळे शांता आजींनाही वाटू लागलं की तिनेही हे ज्ञान शिकून घ्यावं, जेणेकरून त्यांच्या नंतरही लोकांची सेवा करता येईल. तारा बाळा, माझं ऐक, तुला औषधी वनस्पती शिकायची खूप आवड आहे ना? या अशक्त हाडांमध्ये आता पूर्वीसारखी ताकद उरली नाही. माझी राजकन्या, आता मी इच्छिते की तू माझं काम पुढे चालवावंस. तू गावोगावी जाऊन लोकांचा उपचार कर, त्यांची सेवा कर. ताराने आपल्या आजीकडून सगळ्या औषधी वनस्पतीचं ज्ञान मन लावून शिकून घेतलं होतं. आता ती स्वतःही लोकांचा उपचार करू शकत होती. पण शांता आजी आता खूप म्हाताऱ्या झाल्या होत्या. त्यांना आता गावोगावी फिरणं शक्य नव्हतं. तारा बाळा, आता मी खूप वृद्ध झाले आहे. आता माझ्याने जास्त चालवत नाही. पण आजी, मी तर कधीच गावात गेले नाही. तिथे मला कुणी ओळखीचंही नाही. मग मी एकटी कशी जाईन? मला खूप भीती वाटते. मी हे सगळं कसं करू शकेन? अगं माझ्या लेकरा, जेव्हा तू गावात जाशील तेव्हा आपोआप सगळ्यांशी ओळख होईल. आणि मला हेच हवं आहे की तू आता जग पाहावंस, लोकांना समजून घ्यावं आणि जीवनाचे अनुभव घ्यावेस. असं घरात बसून आयुष्य घालवता येत नाही. बाहेर पडल्यावरच माणूस खंबीर बनतो आणि आपल्या ज्ञानाने इतरांची मदत करू शकतो. हो तारा बाळा, आजी अगदी बरोबर बोलत आहेत. अगं मुली, आता तुला गावोगावी जाऊन लोकांचा उपचार करायला हवा आणि तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी स्वतः तुझ्या सोबत येईन, म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही, माझी धाडसी मुलगी. हो आई, ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तसंच करूया. आपण उद्यापासूनच सुरुवात करूया आणि शांता आजी आता घरीच विश्रांती घेतील. मग दुसऱ्या दिवशी तारा आणि गौरी जवळच्या सूर्यनगर गावात गेल्या. तिथल्या लोकांनी ताराचं मनापासून स्वागत केलं. अशा प्रकारे वेळ पुढे सरकत गेला. तारा आता अनेक गावातील लोकांना ओळखू लागली होती. ती खूप आनंदी होती, कारण लोकांचा उपचार करून तिला मनापासून समाधान आणि आनंद मिळत होता. दुसऱ्या बाजूला मालतीला गोविंदने घराबाहेर काढून दिलं होतं. सागरवाडी गावाजवळ एक मोठा राजवाडा होता आणि आता मालती तिथे काम करू लागली होती. काही काळानंतर एक देखणा आणि दयाळू राजकुमार जंगलात शिकारीसाठी गेला. जंगलात फिरत असताना तो एका छोट्याशा झोपडीजवळ पोहोचला. तिथे त्याने पाहिलं, एक सुंदर मुलगी पक्ष्यांशी बोलत होती. ती मुलगी म्हणजे तारा होती. राजकुमार जसं तारा जवळ जाऊ लागला तशी तारा घाबरली. ती लगेच धावत झोपडीत शिरली आणि आतून दरवाजा बंद केला. राजकुमार आश्चर्याने म्हणाला, अरे, इतकी सुंदर मुलगी या जंगलात काय करते आहे? आणि मला पाहताच ती झोपडीत का पळाली आणि दरवाजाही बंद केला? तो निराश होऊन परत राजवाड्यात गेला. पण राजवाड्यात येऊनही तो उदासच राहू लागला. तो सतत ताराचाच विचार करत असे. त्याला नीट जेवण लागत नव्हतं आणि झोपही लागत नव्हती. ते पाहून त्याचे वडील विचारतात, मुला, काय झालं आहे? मी काही दिवसांपासून पाहतो आहे की तू नीट जेवत नाहीस आणि झोपतही नाहीस. तू खूप उदास दिसतोस. काय झालं आहे? कोणती गोष्ट तुला त्रास देत आहे? मला सांग, कदाचित मी तुझी मदत करू शकेन. पिताजी, काही दिवसांपूर्वी मी जंगलात गेलो होतो. तिथे मला एक अतिशय सुंदर मुलगी दिसली आणि मी तिच्याकडे आकर्षित झालो.
पिताजी, मी सतत तिच्याच आठवणीत हरवून जातो, पण ती मुलगी मला पाहताच लगेच झोपडीत पळून जाते आणि दरवाजा बंद करून घेते. असं असेल तर रडायचं काही कारण नाही. आपण उद्या जंगलात जाऊ आणि त्या मुलीला व तिच्या दोन्ही मातांना राजवाड्यात घेऊन येऊ. राजाने सैनिकांना आज्ञा दिली. सैनिकांनो, जंगलात जा. ती मुलगी जिथे असेल तिला शोधा आणि तिला राजवाड्यात घेऊन या. सैनिक जंगलात गेले आणि म्हणाले, बहुतेक हीच ती झोपडी असावी जिच्याबद्दल महाराज बोलत होते. चला आज जाऊन पाहूया. झोपडीत शिरताच गौरी म्हणाली, अहो, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? तुम्हाला पाहून वाटतं तुम्ही राजवाड्यातले सैनिक आहात, पण आमच्या या छोट्याशा झोपडीत का आलात? तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे? इथे एक मुलगी राहते. आम्ही तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. हा राजा महाराजांचा हुकूम आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? आमच्या मुलीला का घेऊन जायचं आहे? तुम्ही तुमच्या राजाला सांगून टाका, इथे कोणतीही मुलगी राहत नाही. सैनिक काही न बोलता परत गेले आणि राजवाड्यात जाऊन सगळी गोष्ट राजांना सांगितली. हे ऐकून राजा महाराज खूपच आश्चर्यचकित झाले. राणी, ज्यांचं नाव होतं सौम्या, त्या खूप दयाळू होत्या. त्यांनी राजाला शांतपणे सांगितलं, महाराज, मला असं वाटतं की आपण आपल्या मुलासाठी त्या मुलीचा विवाह प्रस्ताव घेऊन तिथे जावं. असं एखाद्याच्या मुलीला जबरदस्तीने राजवाड्यात बोलावणं योग्य नाही. जर तुम्हाला हरकत नसेल तर आपण स्वतः जंगलात जाऊया. राजाला राणीचं म्हणणं पटलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळ होताच राजा आणि राणी जंगलाकडे निघाले आणि शांता आजींच्या झोपडीत पोहोचले. राजा आणि राणीला झोपडीत पाहून गौरी आणि शांता आजी खूपच आश्चर्यचकित झाल्या. त्या आदराने म्हणाल्या, महाराज, महाराणी, या आत बसा. आमच्या गरिबांच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे. अहो, तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आम्ही इथे एका खास हेतूने आलो आहोत. आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडली आहे. आम्ही आमच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहोत. तुम्हाला हा संबंध मान्य आहे का? महाराज, तुम्हाला काही हरकत नसेल तर आम्हाला कशी असू शकते. आमच्या तारासाठी यापेक्षा चांगला संबंध असू शकत नाही. आम्हाला हा संबंध मान्य आहे. राजा आणि राणी आनंदाने तिथून निघून गेले. राजवाड्यात परतल्यावर त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली. काही दिवसातच ताराचं लग्न राजकुमार आर्यन यांच्याशी मोठ्या थाटामाटात झालं. शांता आजी आणि गौरी खूप आनंदी होत्या. योगायोग असा की ताराचं लग्न त्याच राजवाड्यात झालं जिथे तिची खरी आई मालती दासी म्हणून काम करत होती. काही दिवस सगळं सुरळीत चाललं, पण एके दिवशी तारा अचानक जोरजोरात रडू लागली. अगं राजकुमारी, काय झालं आहे? तुम्ही का रडत आहात? कोणीतरी काही बोललं आहे का तुम्हाला? काही अडचण असेल तर मला सांगा. राजकुमारजी, मला माझ्या आईंची खूप आठवण येत आहे. मला जंगलात जायचं आहे. अगं राजकुमारी, यात रडण्यासारखं काय आहे? आपण आता जंगलात जाऊ आणि तुमच्या दोन्ही आईंना राजवाड्यात घेऊन येऊ. खरंच राजकुमार, तुम्ही माझ्या दोन्ही आईंना राजवाड्यात आणाल? हो हो राजकुमारी, मी खरं बोलतो आहे. चला आपण जंगलात जाऊ आणि तुमच्या आईंना घेऊन येऊ. मग काही वेळातच गौरी आणि शांता आजी राजवाड्यात आल्या आणि सगळे आनंदाने एकत्र राहू लागले. मालतीला जेव्हा कळलं की राजकुमारी जंगलातून आली आहे, तेव्हा तिला आपल्या हरवलेल्या मुलीची आठवण आली. एक दिवस ती ताराला भेटायला गेली. राजकुमारी, तुमचे आई वडील कोण आहेत? मला माझ्या वडिलांबद्दल काहीच माहिती नाही, पण माझी आई गौरी आहे, जिला मी कालच राजवाड्यात घेऊन आले आहे. पण तुम्ही असं का विचारत आहात? माफ करा राजकुमारी, तुम्हाला पाहून मला माझ्या मुलीची आठवण आली म्हणून सहज विचारलं.
काकू, तुमची मुलगी कुठे आहे? मालतीने सगळी गोष्ट ताराला सांगितली. ताराला सर्व काही समजलं. आई, गौरी आईने मला एकदा सांगितलं होतं की मी तिला जंगलात एका गुहेत सापडली होती आणि तिने मला आपल्या घरी आणलं होतं. म्हणजे मीच तुमची मुलगी आहे. म्हणजे माझं लेकरू, तू खरंच जिवंत आहेस, माझी राजकुमारी. मी तुझी खूप आठवण काढली. मला वाटलं होतं की तुला एखाद्या जंगली प्राण्याने खाल्लं असेल, पण आज तुला जिवंत पाहून माझं मन भरून आलं आहे. माझी लाडकी लेक, तू किती मोठी झाली आहेस. देवाचे लाख लाख आभार. मालती आपल्या मुलीला भेटून खूप आनंदी झाली. ताराने आपल्या आईला दासीपदावरून मुक्त केलं आणि तिला सन्मानाने राजमाता बनवलं. आता सगळे आनंदाने एकत्र राहू लागले. ताराने आपल्या वडिलांविषयीची तक्रार राजा महाराजांकडे केली. राजाने लगेच सैनिकांना आदेश दिला, जा त्या निर्दयी माणसाला गोविंदला अटक करून राजवाड्यात आणा. अरे, तूच तो निर्दयी माणूस आहेस ज्याला स्वतःच्या मुलींना मारताना अजिबात दया आली नाही. लाज वाटली पाहिजे तुला. इतकी खालची विचारसरणी. किमान एवढं तरी विचार करायला हवं होतं की तुला जन्म देणारी ही एक स्त्रीच होती. मुलीशिवाय हे जग कसं असेल? आणि मुलगा किंवा मुलगी होणं हे कुणाच्याही हातात नसतं. ते देवाच्या इच्छेवर अवलंबून असतं. माफ करा महाराज, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मुलाच्या हव्यासात मी अंध झालो होतो. आता मला कळलं आहे की मुलगी ही मुलासारखीच महान असते. मला माफ करा. अरे, तू 2 निरपराध मुलींचा जीव घेतलास आणि आपल्या पत्नीवरही अत्याचार केलास. यासाठी तुला शिक्षा भोगावीच लागेल. अरे सैनिकांनो, याला तुरुंगात टाका. सैनिकाने गोविंदला कैदेत घेतलं आणि तुरुंगात टाकलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं, मुलगा आणि मुलगी यांच्यात कधीही भेदभाव करू नये. मुलगी ही तितकीच महत्त्वाची, सक्षम आणि किमती असते जितका मुलगा असतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.